एकीकडे इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असली तरी दुसरीकडे सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। एका आठवड्यात सोनं 7,000 आणि चांदी 12,000 स्वस्त झाली आहे। कोल्हापुरात आज सोन्याचा दर 1,52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे, तर चांदी प्रति किलो 2,48,000 रुपये दरांवर आहे। दुसरीकडे रुपयाच्या तुलनेत डॉलरची तेजी आणि आयात शुल्क वाढवल्यानं पुन्हा एकदा भारतात सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरातील सोन्या चांदीच्या दरातील चढ उतार पाहिल्यानंतर कुणीही गोंधळून जाईल। अत्यंत झपाट्यानं दरवाढ किंवा दर कपात होत असल्यानं सराफ विश्वात संभ्रमाचं वातावरण आहे। गेल्या आठवड्याभरात सोन्याचा दर प्रति तोळा 7,000 कमी झालाय, तर गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3,000 घट झाली आहे। आज कोल्हापुरात सोन्याचा दर 1,52,000 रुपये अधिक 3% GST असा आहे, तर आठवड्याभरात चांदी 12,000 स्वस्त होऊन आज 2,48,000 रुपये प्रति किलो या भावानं मिळतीये। 3 महिन्यांपूर्वी 3 लाखावर गेलेला चांदीचा दर सातत्यानं हेलकावे खातोय। आखाती देशातील युद्धामुळे इंधनाचे दर वाढतायत, तर रुपयाच्या तुलनेत डॉलर फारच वाढलाय। दुसरीकडे भारतानं सोन्यावरील आयात शुल्क 6% 9% केलंय। अशा परिस्थितीत पुन्हा एकदा चोरट्या मार्गानं भारतात सोनं आणण्याचे प्रकार वाढू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर आणि मजबूत ठेवण्यासाठी सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलंय। त्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेवर थोडाफार परिणाम झालाय, पण अजूनही गुरुपुष्य किंवा अन्य मुहूर्तावर सोनं चांदी खरेदी करण्याचा मोह कमी झालेला नाही।